सुरुवातीलाच एकदा आमच्या सगळ्या स्वरगंधर्वांसाठी आणि आमच्या ताल आणि टाळ महर्षींसाठीही एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत। कारण खऱ्या अर्थाने या मातीचं हे वैभव आहे की ही सप्तसूर आज या ठिकाणी आहेत। आपण सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। एरतिमैक दुःखाची नती, नाही अद्यंती अवसान। अविनाश करे आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे। एरतिमैक दुःखाची नती, नाही अद्यंती अवसान। तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। एरतिमैक दुःखाची नती, नाही अद्यंती अवसान। विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा। नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन। 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 दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। कैलास राणा शिवचंद्र मोळे। फणींद्र माथा मुकुटी झळाळे। कारण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ बिन शंभो मज कोण तारी। दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता विठ्ठल। आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। एरतिमैक दुःखाची नती, नाही अद्यंती अवसान। प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस। अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबा। अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव। अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव। अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं। अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं। अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं।
अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्यासमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. खरं तर आज प्रस्तावना देत असतानाही अंतकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही. कारण 1 वर्षांपूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण लक्षात घ्या महाराज, मराठी व्याकरणशास्त्र आधारे आम्ही जगाच्या पाठीवर प्रगती साधली. मराठी व्याकरणमालेमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात, पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही. कारण ते शब्द नाहीत, तर या मृत्यूलोकातील भाव आहेत, आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत. 1 वर्षांपूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. कारण घरात वडिलांचं असणं म्हणजे काय असतं? अहो, दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह उलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने चालत असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये म्हणजे सावलीत जावं. तेव्हा मनाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात वडिलांच्या असण्याचा आनंद असतो. पण दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह उलाचिंब व्हावा. त्यावेळी याच रस्त्याने चालत असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. मात्र त्याच वेळेस तो वटवृक्ष मात्र उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर मनाला होणारं दुःख म्हणजे घरातून वडिलांच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. पण कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र आणि मंत्र आज तर या मृत्यूलोकात अवगत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं जड अंतकरणानं का होईना, पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये आम्हाला जे एकूण 16 संस्कार सांगण्यात आलेले आहेत, म्हणजे गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत एकूण जे 16 संस्कार आहेत, या 16 संस्कारांमध्ये 16वा संस्कार धर्मशास्त्रानं जो सांगितलाय तो म्हणजे अंत्यसंस्कार आहे. आणि अंत्यसंस्कारामध्येही स्कंद क्रमांक 6 गरुड पुराणा आधारे आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं या मृत्यूलोकात एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत, या 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचं हिंदू धर्मशास्त्रानुसार या मृत्यूलोकातील श्राद्ध म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्तानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि साक्षात आज अध्यात्माचा वटवृक्षच या ठिकाणी उपस्थित असताना माझ्यासारख्या लेकरांना बाबा खरं तर काय बोलावं हा प्रश्न आहे. पण खऱ्या अर्थानं चुकलं तर तुमचा आशीर्वाद मात्र खऱ्या अर्थानं मस्तकी राहू द्या, ही आपल्या चरणावर विनंती आहे. म्हणून तर हिंदू धर्मशास्त्रातील या 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध विधी. मग बसलेल्या जाणकारांच्या मनामध्ये सुरुवातीला प्रस्तावनेतच एक प्रश्न असा निर्माण होईल की महाराज, तुम्ही आता बोलताना असा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्रात एकूण जे 16 संस्कार आहेत त्यातला 16वा अंत्यसंस्कार, आणि त्या अंत्यसंस्कारामध्येही गरुड पुराणांना आम्हाला एकूण 16 श्राद्ध सांगितलेली आहेत. मग ही 16 श्राद्ध नेमकी कोणती आहेत? आता विषय निघालाच आहे. तर प्रस्तावनेच्या 10च मिनिटांमध्ये आपण पहिल्यांदा ही 16 श्राद्ध समजून घेऊयात. कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं, हा देह जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील प्राण गेल्यानंतर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला या मृत्यूलोकात अग्निडाग देता येत नाही. मग महाराज याचं काही धर्मशास्त्रीय शास्त्रसंमत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला सांगतं की या मृत्यूलोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 99 लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे. आणि स्वर्गातून आलेल्या यमदूतांना या देहातील 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तो आम्हाला गरुड पुराणानं 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. आता घटिका हे
प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. कारण गणितशास्त्रामध्ये घटिका नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्र अन्वये आम्हाला 24 मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे. मग स्वर्गातून आलेले यमदूतांना या देहातील पंचमहाभूत आणि 12 तत्वाचे एकूण 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? बोलत चला. 4 घटिकांचा. आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले? 96 मिनिट. आणि हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं, विशेषतून गरुड पुराण असं सांगतं, ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा तात्काळ त्याच घरी माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला धर्मशास्त्रानं 4 घटिकांचा सांगितलेला आहे. म्हणजे हे 96 मिनिट आणि पुन्हा परावर्तित होणारे 96 मिनिट, 96 अधिक 96 म्हणजे घटिका यंत्रानुसार 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे 3.25 तासांचा कालखंड या देहातील प्राण गेल्यानंतर ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचतात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतो. म्हणून हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की ह्या मृत्यूलोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर 3.5 तासापर्यंत हिंदू धर्मशास्त्रात या देहाला अग्निडाग देता येत नाही. मग महाराज आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात. त्यानंतर हा देह अंघोळीला बाहेर घेतला जातो आणि अंघोळ झाल्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं, ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे उपप्रावरण, ज्याला आपण आपल्या राहुरीच्या मातीमध्ये उपरणं असं म्हणतो. आणि ते उपरणं कमरेला बांधल्यानंतर आता पूर्वेकडे इकडे तुम्ही नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो. आपण जर अलीकडे परभणी गंगाखेड या परिसरात गेलो तर त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते. आपण जर इकडे मलकापूर बुलढाणा जालना परिसरात गेलो तर त्या ठिकाणी बाजरीची भाकरी बांधली जाते. आपण जर इकडे जळगाव खानदेश पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आणि आपण पुणे किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलो तर आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात. आणि ते तांदूळ त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो, त्याला काय म्हणतात? विसावा. खरं तो नसतो विसावा. खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा. पण याच विसाव्यावरती जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेल्या उपप्रावरणातील भात म्हणजे जे तांदूळ आहे त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पित करत असतो आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण पुढे स्मशानभूमीत नेत असतो. मग महाराज पिढ्याने वर्षानुवर्ष आम्ही हे पाहत आलोय, पण याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? याचं काही धर्मसम्मत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यूलोकात 2 अन्वये आपलं जीवन जगावं लागतं. एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे. मग या मृत्यूलोकामध्ये प्रपंचात आम्ही जे काही कमवलंय ते आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे आमच्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो आणि या मृत्यूलोकात परमार्थिक क्षेत्रात जे काही कमवलंय ते पुण्य राशी म्हणून आम्ही आमच्या सोबत पुढे नेत असतो. आणि भात म्हणजे तांदूळ हे आमच्या प्रपंचाचे प्रतीक आहे. म्हणून तर विसाव्याच्या ओट्यावर जेव्हा मी तांदूळ तर्पित करतो तेव्हा फक्त आम्ही तांदूळ तर्पित करत नाही तर या मृत्यूलोकात केलेला आमचा प्रपंच आम्ही त्या विसाव्याच्या ओट्यावर अर्पित करत असतो. पण लक्षात ठेवा महाराज, ही फक्त एक क्रिया किंवा प्रक्रिया नाही तर हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं त्या आधारे मृत्यूलोकामध्ये या देहाचं पहिलं श्राद्ध त्या अनुषंगानं पूर्णत्वाला जातं, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरण शास्त्रातून आपण विग्रह केला तर आम म्हणजे कच्चं आणि अन्न म्हणजे धान्य. म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध होतं ते विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण केलं जातं, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता मोजत चला. तिथून आपण स्मशानभूमीत आल्यानंतर लक्षात घ्या महाराज, आज हे जाणीवपूर्वक सांगण्याचं कारण यासाठी आहे का हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं जेव्हा या मृत्यूलोकात या देहाला अग्निडाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचं काही यज्ञात रूपांतर होतं. आणि यज्ञ हा नेहमी शास्त्रसंमतच व्हायला हवा. म्हणून आजपासून आपल्या या गावामध्ये एक नवीन सुरुवात झाली पाहिजे. जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत
नाही. म्हणून लक्षात ठेवा महाराज, आईचा देह असेल तर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. ते स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडं काष्ट म्हणजे लाकडांचं सरण केलं जातं आणि त्यानंतर जाणकार मंडळी आपल्याकडं मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे, ज्याला आपण उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो. आता पुन्हा जाणकार मंडळी, आज माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का? कळशी चालते का? चमचा चालतो का? जगातली एकमेव अशी जागा जिथं कुठल्याही प्रकारचा चमचा चालत. समजलं? त्याला समजलं. मग लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचा. अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील स्वतंत्र विभाग असणारा हस्तरेखाशास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखाशास्त्र आधारे जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये स्पेस म्हणजे जागा आहे, ही जागा आम्हाला पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, हक्क सोडचा कागद असू द्या किंवा ग्रामपंचायतची निवडणूक असू द्या, कशाचा वापर आहे? अंगठ्याचा. तसंही प्रत्येक बोटात शास्त्र आहे महाराज. या बोटाचा वापर कुठं होतो? दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण या बोटाचा वापर करतो. आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर बाबा हे सगळ्यात मोठं बोट आहे आणि आपल्या आजूबाजूला आपण जर नीट निरखून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होतं. कोलगेट ब्रश लावताना राजीनामा दिला. या बोटाला अनामिका असं म्हणतात. अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्रात अर्थ होतो ज्याला कुठलंही नाव नाही. या बोटाचा वापर कुठं केला जातो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठेच वापर होऊ शकत नाही. म्हणून शेवटी याचा वापर कुठं ठरलेला आहे? गंध लावण्यासाठी. कारण पूर्वंपार काळापासून बाबा आपल्याकडे एक पद्धत चालत आली आहे, जी नोट कुठंच चालत नाही. ते एक तर मंदिराच्या दानपेटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते, ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? सप्तपदी झालेली आहे, हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी. म्हणजे 7 जन्माचं परक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं स्मशानात जल देऊन तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. म्हणून ते हिंदू धर्मशास्त्रातील गरुड पुराणा आधारे जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्राने विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. हा विषय तसा फार मोठा आहे, पण आज आपल्याला फक्त श्राद्ध विषय समजून घ्यायचा आहे. मग त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 7 प्रकारच्या 1.5 फुटांच्या समिधा दिल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन म्हणजे चंदन आणि उंबर या 7 समिधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या दिल्या जातात. आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना एक एक करून त्या समिधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आता पुन्हा जाणकार मंडळी, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. आपल्या गावात केल्या जातात का? आपल्या गावात होतात का? हात जोडून आज तुम्हाला विनंती आहे. आणि विषय तत्वानं आज या कुटुंबाला एक विनंती आहे की बाबांच्या स्मरणार्थ आपल्या स्मशानभूमीमध्ये वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर यापैकी जे वृक्ष नसतील त्या वृक्षांची लागवड जर आपल्या गावातील आपण स्मशानभूमीत बाबांच्या स्मरणार्थ केली तर 1 वर्षात हे वृक्ष आपल्या हाताशी येतील आणि या समिधा शोधण्यासाठी आपल्याला इतरत्र धावपळ करण्याची गरज पडणार नाही. आता जाणकार मंडळी प्रश्न निर्माण करतील, महाराज तुम्ही म्हणताय हे ठीक आहे, पण या समिधा त्या चितेवर अर्पण का करायच्या? याचं काही शास्त्रसंमत कारण आहे का? लक्षात घ्या महाराज, याचं उत्तर आम्हाला गरुड पुराणात दिलंय. देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे हा देह जळत असताना तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचं काही यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ पूर्णत्वाला जाण्यासाठी या समिधा त्या यज्ञात अर्पण केल्या जातात. आता जाणकार मंडळी, पुन्हा प्रश्न मला तुम्हाला एक विचारायचा आहे. मग तुमच्यापैकी कुणी आजपर्यंत वास्तुशांतीचा यज्ञ असू द्या, मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा यज्ञ असू द्या, कोणत्याही यज्ञामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर होताना पाहिले का? आणि जर आम्ही यज्ञात रॉकेल आणि टायरचा वापर केला तर तो यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? मग जर या देहाचा यज्ञ करत असताना या देहाचा यज्ञ पूर्णत्वाला जाण्यासाठी आम्ही रॉकेल आणि टायरचा वापर करत असू तर या देहाचा यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? म्हणून खऱ्या अर्थानं आज ग्रामस्थांतर्फे बाबांना जर खरी श्रद्धांजली कोणती व्हायची असेल तर आजपासून आपल्या या गावात रॉकेल आणि टायरचा वापर पूर्णतः बंद झाला. विठ्ठल
लक्षात घ्या महाराज. तरी काही मंडळींच्या मनात एक प्रश्न निर्माण होईल महाराज. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि 2 दिवसापासून बाबा थंडी या भागात वाढलेली आहे. मग जर सरपण ओला असेल तर? यालाही उत्तर हिंदू धर्मशास्त्रातील गरुड पुराणात दिलंय. सरपण कितीही ओला असू द्या, पण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की 10 किलो भीमसेनी कापूर, 10 किलो शुद्ध गावरान गाईचं तूप ते मिळणं आता अवघड, कारण तुपाचा चमच्याचा दोन्ही बाजूनी सपाट आलाय. त्यामुळे वनस्पती तुपही चालेल. 40 किलो जाड मोठं मीठ आणि गोवऱ्या असतील तर सरपण कितीही ओला असेल तरी अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून रॉकेल आणि टायरचा वापर हा पूर्णतः बंद करणं हीच खऱ्या अर्थानं ग्रामस्थांतर्फे बाबांना खरी श्रद्धांजली असेल. तिथून आपण घरी आल्यानंतर आपल्याकडे सारवून दिवा लावला जातो आणि मला वाटतं या राहुरी परिसरामध्ये त्यासाठी एक शब्द आहे, कडुघास काढणे, ज्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्नवयीन श्राद्ध. अन्नवयीन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी येतं त्याला म्हणतात ब्रह्मवयीन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी येतं ते म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हस्तसंचयन श्राद्ध. चौथ्या दिवशी येतं ते केशरपण श्राद्ध. त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध आणि मग 10व्या दिवशी येतं ते म्हणजे दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आधीचे 2 किती झाले? 12. त्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे 13वीचं श्राद्ध आणि 13वीचं श्राद्ध पूर्ण झालं तिथून पुढे 11 महिन्यापर्यंत दर महिन्याला येतं ते म्हणजे मासिक श्राद्ध आणि 11 महिन्यांचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं की हिंदू धर्मशास्त्रातील 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाला येतं ते म्हणजे आजचं प्रथम वर्ष विठ्ठल. आणि खऱ्या अर्थानं बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तिथून शिर्डी अत्यंत जवळ आहे आणि साईबाबांच्या मुखातलं एक वाक्य आहे, कहते हे साई सदा भूका रहे ना कोही, मेरे होते क्यू भला बच्चे भुके सोहे. आणि खऱ्या अर्थानं दगडूबाबांचं जीवन जर यथार्थ पाहिलं तर आचारी हा त्यांचा कलाविष्कार होता, पण प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये खऱ्या अर्थानं मग कुठेही कार्यक्रम असू द्या किंवा कोणा गरिबाचे असू द्या श्रीमंताचे असू द्या, पण पैशासाठी अडवणूक झाली असं कधी कोणी पाहिलं नाही. कारण ज्याने आयुष्यभर माणसातला देव पाहिला आणि त्या देवत्वाची पूजा करताना देव पहावया असे गेलो देवच होऊन ठेलो. या मृत्यूलोकामध्येही आपल्या लेकरांच्या कुटुंबाच्या आणि पाहुण्यांच्या अंतकरणामध्ये ज्याने देवत्व प्राप्त करून घेतलं ते आदरणीय व्यक्तिमत्व वैकुंठवासी दगडूबाबा नागू शिंदे. खऱ्या अर्थानं बाबांचं जरी देहरूपानं जाणं झालं असेल पण त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा त्यांचे 2ही चिरंजीव आमचे परममित्र आदरणीय श्री बापूदादा दगडू शिंदे आणि श्री गोकुळदादा दगडू शिंदे, त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या सासऱ्यांमध्ये आपला वडिलांचं प्रतिबिंब पाहून त्यांची अहोरात्र सेवा केली त्या बाबांच्या आदर्श 2ही सुनबाई त्यांची नातवंड. त्याचप्रमाणे नवरा या शब्दाचा अर्थ होतो न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे श्रमांसारखा एकनिष्ठ असणारा. तर बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ते म्हणजे बायको. असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी स्वर्गात जाण्याची गरज कधी पडत नाही, कारण त्या आपल्या संस्कारांच्या वलयामधून त्या घराचा साक्षात स्वर्ग करत असतात. असंच खऱ्या अर्थानं शून्याच्या अगोदरचाही प्रवास, कारण बाबांचं बरंचसं आयुष्य शून्यापर्यंत येण्यातच गेलं. कारण आपण म्हणतो जेवढा शून्यातून सुरुवात होते, पण शून्याच्या कैक मागपासून सुरुवात करून शून्यापर्यंत येऊन तिथून आज हा खऱ्या अर्थानं कुटुंबाचा यशाचा जो कळस साधला गेला आहे, हा साधत असताना खऱ्या अर्थानं आईने दिलेली साथ ही शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर एक भरलेला परिवार, आणि या परिवारामधून आज कष्टाची काळरात्र संपून समाधानाच्या सुखाच्या ताटात जेवणाचे दिवस होते. पण या काळात शेवटी ईश्वरी सत्य पुढे कोणाचा इलाज चालत नाही. बाबांचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही, आणि त्याच अनुषंगानं हा नामयज्ञ सोहळा, आणि या सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातली ही सगळी गुणीजन मंडळी, कारण महाराज गुणीजन कलाकार अनेक आहेत, पण ज्ञानाची समृद्धता असताना नम्रतेचा साज असणारी व्यक्तिमत्व फार कमी आहे. आणि त्याच जी मंडळी कळस्थानी आहे ते आदर्श या सगळ्या मंडळींसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थानं या मातीचं नाही तो उभ्या महाराष्ट्राला
ज्यांच्या आवाजानं खऱ्या अर्थानं वेड लावलेला आहे आणि ज्यांना सरस्वतीचं पुत्र असं म्हटलं जातं, ते खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बाबा साक्षात या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांचा आशीर्वाद आमच्या डोईवरती आहे म्हणून सुखाचा हा प्रवास सुरू आहे. आपल्या चरणावर नम्रतापूर्वक बाबा या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे आदर्श आध्यात्मिक विचारांचा वसा आणि वारसा जगाच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम करणारी ही सगळी सोशल मीडियातली मंडळी बाबा खऱ्या अर्थानं आपण सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. अत्यंत गोड अशी दादा आपली सिस्टम आहे. आपले ही मनपूर्वक ऋण व्यक्त करत असताना आदरणीय आमचे विनेकरी बाबा, चोपदार बाबा, आमचे स्वरकंठमणी, आमचे ताल महर्षी, टाळ महर्षी आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल कारण लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं आता आपल्याकडे वेळ कमी आहे. कमी वेळेत आपल्याला फार पुढे जायचं आहे आणि आज चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला भंग आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये तो भगवान परमात्मा त्याचं नाम आपलंसं करण्याचा उपदेश करतात. अभंगाचं नैमित्य जे आहे ते खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण विधीचं आहे. मग महाराज प्रश्न खऱ्या अर्थानं पहिला असा निर्माण होतो की या अनुषंगानं या निमित्तानं हा अभंग निवडण्याचं काही कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे त्याचं उत्तर आम्हाला शोधण्यासाठी आता पुण्यस्मरण विधी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण कुठपर्यंत पोहोचलोय? हिंदू धर्मशास्त्रातील 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे कोणतं? वर्ष श्राद्ध. आणि आज या अनुषंगानं बाबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि बाबांचं वर्षभराचा प्रवास पूर्ण करून या ठिकाणी जेव्हा बाबांचं आगमन होतं आणि आगमन झाल्यानंतर अंश रूपानं बाबा या ठिकाणी आपल्या कुळाला आशीर्वाद देतात आणि आजच्या दिवशी गेलेल्या व्यक्तीचा अंशरूप आशीर्वाद जर प्राप्त झाला तर जाणकार मंडळी एक वाक्य लिहून ठेवा, त्या कुटुंबाला कुणीही सांगू द्या पितृदोष कधीच लागत नाही. कारण बाबा सध्याच्या काळात जर पाहिलं तर पितृदोष नावाचं एक वादळ गेल्या 6-7 वर्षापासून वेगानं महाराष्ट्रात उभं राहिलंय आणि सर्वसामान्य शेतकरी गरीब कुटुंब आज लाख रुपये पतसंस्थांची कर्ज काढतायत आणि पितृदोष निवारण करण्यासाठी जात आहेत. हात जोडून खऱ्या अर्थानं तुम्हाला एक विनंती करतो, हिंदू धर्म हा आपला श्वास आहे, तो प्राणपणानं आपण जपलाच पाहिजे. पण लक्षात ठेवा त्याला अंधश्रद्धेची जोड मात्र कधी देऊ नये, कारण पुढच्या पिढ्या त्यापासून दूर जाण्याचा त्यामुळे धोका संभवतो. मग खऱ्या अर्थानं ह्या पितृदोष निवारण्यासाठी लक्षात घ्या 2 प्रश्नांची उत्तरं शोधायची महाराज. बाबांचा आपल्याला प्रवासही समजून घ्यायचा आहे आणि पितृदोष निवारण्याचा मंत्रही समजून घ्यायचा आहे. पितृदोष निवारण करण्यासाठी लाख रुपयाची गरज, फक्त 1 रुपया खर्च आहे. किती? कसा? हे समजून घेण्यासाठी अभंगाच्या प्रथम चरणापर्यंत येण्यासाठी आता अत्यंत समजेल उमजेल अशा स्वरूपामध्ये आपण गरुड पुराण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. कारण गरुड पुराणामध्ये भगवान परमात्मा गौडराजाला असं सांगतात, हे गौडराजा, या मृत्यूलोकातील देहातील चैतन्य म्हणजे प्राण गेल्यानंतर त्यासाठी खऱ्या अर्थानं माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी 1 दिवसांचा काळ लागतो. किती? आता जाणकार मंडळी बारकाईने लक्ष द्या. किती? आणि इथंच आपण फसलोय महाराज. आता हे कुणी कुणाला सांगितलंय? भगवान परमात्म्याने गरुडराजाला सांगितलंय. आणि स्वर्गातला 1 दिवस म्हणजे धर्मशास्त्र जर पाहिलं तर या मृत्यूलोकातील 1 वर्ष आहे. किती? म्हणजे या मृत्यूलोकात प्राण गेल्यानंतर परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती दिवस लागतात? 1 वर्षांचा कालखंड. मग आता काही ठिकाणी 5.5 महिन्याचे विधी सुरू झालेत आणि 5.5 महिन्याचे विधी पितृदोष येण्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे. कारण 5.5 महिन्याच्या दिवशी ते वैतरणा नदीवरती प्रवास करत असतात, मग ते माघारी येतीलच कसे? म्हणून हिंदू धर्मशास्त्रात जर तुमच्या घरात काही अडचण असेल 5.5 महिन्याचा विधी करून ते कार्य करून घ्या. पण घरातल्या घरात का होईना, पण वर्षश्राद्ध या विधीला कोणताही पर्याय नाही, वर्षश्राद्धच करावं लागतं. मग भगवान परमात्मा गौडराजाला पुढे सांगतात, हे गौडराजा, या मृत्यूलोकातील देहातील चैतन्य गेल्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास त्याचा 1 वर्षाचा म्हणजे 1 दिवसांचा आहे आणि त्यासाठी 2 संस्कार आणि 2 मार्ग या मृत्यूलोकात सांगण्यात आलेले आहेत. मग गौडराजाने विचारलं, देवा कोणते 2 संस्कार आणि कोणते 2 मार्ग आहेत? यावर भगवान परमात्मा गौडराजाला सांगतात, हे गौडराजा, या मृत्यूलोकातील देहातील चैतन्य गेल्यानंतर त्याला माझ्यापर्यंत पोहोचत असताना खऱ्या अर्थानं 13व्या दिवसापर्यंत त्या देहाच्या संबंधानं जी काही कर्म केली जातात त्याला प्रेत कर्म संस्कार म्हटलेला आहे. आणि 13व्या दिवसापासून पुढे त्या देहाच्या अनुषंगानं जी कर्म केली जातात त्याला पितृकर्म संस्कार म्हटलेला आहे. म्हणजे वर्षश्राद्ध विधी हा पितृकर्म संस्कार आहे. पुन्हा गरुडराजांना विचारलं, देवा
मग खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते मार्ग आहेत यावर भगवान परमात्मा सांगतात दोन मार्ग. पहिला म्हणजे देवमार्ग आहे आणि दुसरा म्हणजे यममार्ग आहे. यावर गरुडराजानं गरुड पुराणामध्ये विचारलं देवा या दोन्ही मार्गांमध्ये फरक काय आहे. यावर भगवान परमात्मा सांगतात गरुडराजा लक्षात घे, देवमार्ग सुखप्रदम आणि देवा यममार्ग भयप्रदम. म्हणजे खऱ्या अर्थानं देवमार्गाने जर कर्मरेषाधीरे प्रवेश झाला तर त्या ठिकाणी कोणताही दुःखाचा टोलनाका लागत नाही. पण कर्म जर चुकले आणि खऱ्या अर्थाने यममार्गाने या देहात प्रवास झाला तर लक्षात ठेवा फुटाफुटावर दुःखाचे टोलनाके ठरलेले आहेत. म्हणून तर अंश रूपाने देह दिला जातो. जी पावलं आपल्याकडे उमटतात ना महाराज, पावलं उमटतात म्हणजे अंश रूपातील देहाला तो खऱ्या अर्थानं देह दिला जातो आणि त्या सूक्ष्म देहानं वर्षभराचा प्रवास म्हणजे ह्या सगळ्या यातनांच्या मार्गातून होतो. आणि बाबांचं जीवन जर यथार्थ आपण पाहिलं तर बाबांचा प्रवास नक्कीच देवमार्गानं झालेला आहे. आता जे कीर्तनाच्या सुरुवातीला होते, मी सुरुवातीला तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं, या देहातील 17 तत्व 4 घटिकांमध्ये स्वर्गापर्यंत पोहोचतात आणि व्हेरिफिकेशन होऊन 4 घटिकांमध्ये माघारी येतात. म्हणून तर हिंदू धर्मशास्त्रात 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग दिला जात नाही. मग आता माघारी आल्यानंतर आता आपल्याकडे स्वर्गरथ आहे की अंत्ययात्रा निघते? अंत्ययात्रा निघते. हात जोडून सगळ्यांना आज एक विनंती महाराज, यापुढे जर तुम्हाला घाई असेल तर अंत्ययात्रा निघण्याच्या अगोदर 20 मिनिटं आधी निघून जा. पण अंत्ययात्रा निघाल्यानंतर घट उचलल्यानंतर गाड्या पुढे काढण्याची घाई करायची नाही. याचं कारण असं आहे, या देहाती 17 तत्व जेव्हा माघारी येतात, गरुड पुराण असं सांगतं, जेव्हा घट उचलला जातो तेव्हा घटाच्या मागं ते अंश रूपाने येतात. आणि जेव्हा विसाव्याच्या ओट्यावर आपण अमान्य श्राद्ध करतो म्हणजे तांदूळ तर्पित करतो, तेव्हा या देहाती 17 तत्व अंश रूपाने त्या तांदळावर विराजमान होतात. आणि जेव्हा आपण घट फोडतो तेव्हा खऱ्या अर्थानं मागं फिरून पाहिलं जात. याचं खरं कारण काय महाराज? फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी. मग खऱ्या अर्थानं मागं फिरून पाहिलं जात नाही. याचं मूळ शास्त्रसंमत कारण काय आहे? याचं कारण गरुड पुराण स्कंद क्रमांक 6 असं सांगतो की खऱ्या अर्थानं जेव्हा त्या जीवखड्यानं आपण घट फोडतो तेव्हा या देहाती जी 17 तत्व आहे ती त्या जीवखड्यात सामावली जातात, म्हणजे आश्मात सामावली जातात. आता मला पुन्हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो जीवखडा, तो आश्मा आपल्याकडे स्मशानभूमीत ठेवला जातो की घरी आणला जातो? स्मशानभूमीत ठेवला जातो. नम्रतापूर्वक हात जोडून तुम्हाला एक विनंती महाराज, आजपासून तो जीवखडा स्मशानभूमीत ठेवायचा नाही. तो लाल वस्त्रांमध्ये आपल्या घरी घेऊन यायचा, घराच्या बाहेर ठेवायचा आणि दशकरेच्या दिवसापर्यंत हस्तरेखाशास्त्र पितृस्थान, या पितृस्थानाने जर त्याला जल अर्पण केलं तर गरुड पुराण सांगतं त्या कुळाला पितृदोष लागत नाही. कारण दशकरेच्या दिवसापर्यंत या देहाती 17 तत्व जीवखडा सोडून म्हणजे आश्मा सोडून कुठं जात नाही. म्हणून तो त्या ठिकाणी ठेवायचा नाही. आणि दशकरेच्या दिवशी जेव्हा 3 पिंड बनवली जातात, मध्यपिंड म्हणजे लिंगपिंड आहे आणि ते प्रवाहित होतं, ते प्रवाहित होताना आपण जीवखडा प्रवाहित करतो. आणि हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की खऱ्या अर्थानं आता इथून आषाढी, आता सध्या कार्तिकीचा पर्व काळ आहे आणि आषाढीला आपण इथून फार सुंदर तुमच्याकडे खऱ्या अर्थानं दिंडी निघतात. मग इथून आषाढीचे मुक्काम किती पडतात? एक अंदाज आहे 13 ते 14 मुक्काम आहेत. म्हणजे 13 ते 14 मुक्काम घेतल्यानंतर आपण पंढरीश परमात्म्याच्या चरणावर खऱ्या अर्थानं जात असतो, बरोबर ना? तसं लक्षात घ्या, या मृत्यूलोकात या देहातील प्राण गेल्यानंतर या देहाला परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी शास्त्रानं 16 आणि 1 अर्ध असे 16.5 मुक्काम सांगितलेत. किती? आता हे 16 आणि 1 अर्ध मुक्काम कोणता आहे तर लक्षात घ्या, बाबांच्या देहातील जेव्हा प्राण गेले तेव्हा जे 2 दूत आले होते दशकरेच्या दिवशी, जेव्हा आपण बाबांचं खऱ्या अर्थानं लिंगपिंडासोबत जीवखडा प्रवाहित केला तेव्हा त्या 2 दूतांसोबत खऱ्या अर्थानं बाबांचा प्रवास सुरू झाला. आणि हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं, प्राण गेलेल्या दिवसापासून 16व्या दिवशी 2 दूतांसह या देहाती 17 तत्वांचा मुक्काम, पहिला मुक्काम दक्षिण दिशेला होतो. कुठं? सौम्यपुरामध्ये, दुसरा शौर्यपुरामध्ये, तिसरा शालिग्राममध्ये, चौथा नगेंद्रमध्ये, 5वा विचित्र भवनमध्ये. असे एकूण किती मुक्काम आहेत? 16 आणि 1 अर्ध मुक्काम. आता आपण शेवटच्या 2 मुक्कामांकडे येऊयात. काल सायंकाळी सौरमंडल प्रमाण वेळेनुसार, आता हा शब्द फार महत्त्वाचा आहे कारण भौगोलिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपल्याकडं वेळ मापन जे साधन आहे त्या अक्षांश आणि रेखांश याच्या मध्यान्न आहे.
म्हणून खऱ्या अर्थानं ती वेळ आणि ही वेळ जर आपल्याला एकत्रित मॅच करायची असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं मूळ अक्षांश आणि रेखांश समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याची मध्य वेळ म्हणजे सौरमंडल प्रमाण वेळ आहे। आणि त्या अनुषंगानं जर पाहिलं तर शास्त्र असं सांगतं काल सायंकाळी सूर्यास्ताच्या समयी बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन 2 दूत चित्रगुप्ताच्या नगरीपर्यंत पोहोचले। काल तिथं पोहोचल्यानंतर चित्रगुप्तांच्या नगरीच्या वेशीजवळ बाबांच्या देहाती 17 तत्वांसोबत एक दूत थांबला आणि दुसरा जो दूत होता तो चित्रगुप्ताच्या नगरीत गेला। चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक गरुड पुराण सांगतं एक कर्म काउंटर आहे। त्या कर्म काउंटरवरती बाबांनी या मृत्यूलोकात केलेल्या कर्माची जी फाईल होती ती फाईल त्या ठिकाणी त्या दूतानं आपल्या ताब्यात घेतली आणि ती ताब्यात घेतल्यानंतर तो माघारी आला। आणि शास्त्र असं सांगतं काल रात्री बाबांच्या देहाती 17 तत्वांचा मुक्काम या 2 दूतांसोबत चित्रगुप्ताच्या नगरीत होता। काल रात्रीचा मुक्काम त्या ठिकाणी केल्यानंतर आज सौरमंडल प्रमाण वेळेनुसार आजचा सूर्योदय वेळ होती 6:03 म्हणजे सौरमंडल प्रमाण वेळेनुसार आज 5:30च्या सुमाराला बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन हे दोनही दूत यमधर्मराजाच्या नगरीकडे निघाले। आता गरुड पुराणाचं सांगतं धर्मराजाची नगरी आणि चित्रगुप्ताची नगरी यामध्ये जे अंतर आहे ते खऱ्या अर्थानं आम्हाला 6 तासांचं सांगितलंय। म्हणजे आज साधारणपणे 11:30 वाजण्याच्या सुमाराला बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन हे 2 दूत यमधर्मराजाच्या नगरीपर्यंत पोहोचले। तिथं पोहोचल्यानंतर गरुड पुराण सांगतं खऱ्या अर्थानं यमधर्मराजाच्या नगरीच्या बाहेर एक पेट्रोलिंग करणारा कामगार आहे। त्याचं नाव सहसा कोणी सांगत नाही, आज तुम्हाला सांगून जातो। आपण गेल्यानंतर आपली सुद्धा भेट त्यासोबत होणार आहे आणि त्याचं नाव धर्मध्वज आहे। या धर्मध्वजाच्या हातामध्ये ती फाईल दिल्यानंतर तो ती फाईल पाहतो, चित्रगुप्ताचा शेरा पाहतो आणि तो निर्णय घेतो कोणत्या दरवाजातून आत सोडायचे। आत गेल्यानंतर आता गरुड पुराणाचं सांगतं मध्ये एक सुवर्ण सिंहासन आहे, त्यावर यमधर्मराजा विराजमान आहे आणि बाजूला अष्टप्रधान मंडळ आहे। हे अष्टप्रधान मंडळ बाबांनी या मृत्यूलोकात केलेल्या कर्माची जी फाईल आहे ती फाईल त्या ठिकाणी ताब्यात घेतात, ती फाईल तपासतात। त्यावेळी यमधर्मराजा त्या ठिकाणी 5 साक्षीदारांना बोलावून घेतो। हे 5 साक्षीदार आल्याशिवाय या मृत्यूलोकातील देहाचा निकाल लागला जात नाही। मग हे 5 साक्षीदार कोण आहेत? पहिले साक्षीदार म्हणजे प्रकृती, परमात्म्याचा अंश आहे। कारण देव आहे हृदय मंदिरी किंवा सर्वाघटी म्हणजे परमात्म्याचा जो अंश आहे तो या देहापासून क्षणभर तरी विलग झालाय का? म्हणून पहिले साक्षीदार भगवान परमात्म्याचा अंश आहे। दुसरे साक्षीदार म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिले तर धरणी माता आहे। आपण दरवाजा लावून कोणतंही कृत्य करू शकतो, पण धरणी मातेपासून लपवून कोणतं कृत्य करू शकतो का? म्हणून दुसरे साक्षीदार धरणी माता आहे। तिसरे साक्षीदार म्हणजे सूर्य देवता आहे, दिवसभर कॅमेरा सुरू आहे। चौथे साक्षीदार चंद्र देवता आहे, रात्रभर कॅमेरा सुरू आहे। आणि 5वे साक्षीदार गणपती बाप्पा आहेत। या 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी यमधर्मराजा वायुदेवतेला बोलावून घेतो। वायुदेवता आल्यानंतर बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन वायुदेवतेला दिलेल्या आदेशानुसार वायुदेवता बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन या ठिकाणी येतात। या ठिकाणी आल्यानंतर अंशरूपानं बाबा चाललेला हा सगळा सोहळा पाहतात आणि जर त्यांच्या अंतकरणाला अंशरूपाला समाधान प्राप्त झालं तर ते आपल्या कुळाला आशीर्वाद देतात। आणि आजच्या दिवशी कुळाला जर त्यांचा आशीर्वाद मिळाला, तुम्हाला कुणीही पितृदोष सांगू द्या, या कानानं ऐका ह्या कानानं सोडून द्या, लक्षात घ्या। आता या पुढची मूळ गणित समजून घ्या। मग बाबा आज या ठिकाणी येणार आणि आल्यानंतर जेव्हा आशीर्वाद देतात तर शास्त्र असं सांगतं आज पुन्हा सूर्यास्तापूर्वी बाबांच्या देहाती जी 17 तत्व आहेत ते इथून वायुदेवता त्यांना पुन्हा माघारी घेऊन जातात। आणि आज संध्याकाळी यमधर्मराजा दरबारामध्ये या देहाती जे 17 तत्व आहेत याचे 3 समान भाग होतात। म्हणजे आज सूर्यास्तापर्यंत आपण दयाघना परमेश्वराला एकच विनंती करू शकतो की देवा बाबांना तुझ्या चरणावर अखंड जागा दे। कुठपर्यंत? आज सूर्यास्तापर्यंत। का? याचं कारण आहे आज सूर्यास्तानंतर प्रवास पूर्ण झाल्यानं बाबांच्या देहातील अंशरूपाचे 3 भाग होतात। किती? 3। त्यातला पहिला जो अंश आहे तो प्रकृती म्हणजे परमात्मा स्वतःच सामावून घेतो। दुसरा जो अंश आहे तो पितृलोकात पाठवला जातो। आता ही पितृलोक काय भानगड आहे? लक्षात घ्या महाराज, इथून मागची जेवढी आपली कुळ परंपरा आहे ना या सगळ्यांचे असे 3 भाग झालेले आहेत आणि त्यातला मध्य भाग कुठे आहे? पितृलोकात। आणि तिथं जर काही बंडखोरी झाली का त्याचा त्रास कुठे होतो? मग तिथं बंडखोरी काही होऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं पितृलोकाचे जे आपले स्वामी आहेत ते म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदेवता आहे। कारण इथं ज्यांना ज्यांना पितृदोष सांगितलाय त्यांना पहिलंच वाक्य सांगितलं तुमचं खऱ्या अर्थानं कुलदेवी आणि कुलदेवतेला जाणं झालं
नाही. मग लक्षात घ्या महाराज, आता खऱ्या अर्थानं जर आपल्या पित्रांना आपल्याकडे आणखी एक समज आहे महाराज, आणि विशेष तत्वानं अहमदनगर पुणे जिल्ह्यात हा फार मोठा समज आहे की वर्षश्राद्ध होईपर्यंत देवाला जाता येत. हा प्रवास पूर्ण होत असताना खऱ्या अर्थानं विचार करा महाराज, परमात्म्याकडे आपण गेलं पाहिजे, त्यांच्या चरणावर विनंती केली की खऱ्या अर्थानं बाबांना तुझ्या चरणावर अखंड जागा. पण एखादी अंधश्रद्धा आपण अशी काही पेरतो आणि ती पुढे चालत राहते. आता हे कोणत्या शास्त्रात पाहिलं? उलट वर्षश्राद्ध होण्याच्या अगोदर जोडीनं कुलदेवी आणि कुलदेवतेला गेलंच पाहिजे. मग आता इथं लक्षात घ्या महाराज, म्हणून वर्षातून एकदा आपण जर कुलदेवी कुलदेवता मोक्ष अधिपती भगवान दत्तात्रयांच्या चरणावर जर वर्षातून एकदा गेलो तर तुम्हाला कुणीही पितृदोष सांगू द्या, ह्या कानानं ऐकन ह्या कानानं. कारण लाख रुपये एखाद्या कुटुंबाचे जेव्हा शेतकरी कुटुंबाचे जातात ना महाराज, त्यावेळी ते कुटुंब एक वर्षानं मागं येतं. धर्म आपला श्वास आहे, तो जपलाच पाहिजे, पण त्याला अंधश्रद्धेची जोड कधी देऊ नये. आणि मग खऱ्या अर्थानं तिसरा जो अंश आहे तो आता यमधर्मराजाने दिलेल्या निर्णयानुसार पुढच्या गतीला जातो. पण जो पुढच्या गतीला जातो तो फिरून आपल्या घरी कधीच येत नाही. मग आता जाणकार मंडळी प्रश्न निर्माण करतील महाराज, मग बाबांच्या द्वितीय पुण्यस्मरण विधीला आणि यानंतर पितृपंधरवाड्यामध्ये त्यांचं येणं कसं होणार? तर पितृलोकामध्ये जो अंश असतो तो अंश या ठिकाणी येत असतो. आणि तिसरा जो राहिलेला अंश आहे तो पुढच्या गतीला जातो. कारण सध्या काय झालंय महाराज, सिरियलचा जमाना आहे आणि प्रत्येक सिरियल असं दाखवते, एक स्वर्गाचा दरवाजा आहे, एक वयस्कर बाबा काठी टेकवत येतात, दरवाजाच्या पलीकडे बाळ होऊन पुढे जातात. असं काही नसतं. हा वर्षभराचा प्रवास आहे, तो पूर्ण केल्यानंतर या देहाचे 3 भाग आहेत आणि त्यातला शेवटचा अंश पुढच्या गतीला जातो. पण जाण्या अगोदर यमधर्मराजा शेवटचा प्रश्न विचारतो, तुमची शेवटची इच्छा काय आहे? तेव्हा खऱ्या अर्थानं तो अंश सांगतो, देवा जन्म नको, मृत्यू नको, तुझ्या चरणावर आता अखंड जागा म्हणजे मोक्ष प्राप्त होऊ दे. पण लक्षात ठेवा, त्यावेळेस मागून काहीच उपयोग नाही. कारण या मृत्यूलोकामध्ये कलियुगाचं शास्त्र आहे, कलियुगी उद्धारे हरीच्या किंवा मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. म्हणजे जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंत तो परमात्म्याचं नाम, तो परमात्मा जर या मृत्यूलोकात आपण आपलासा केला तो जो तिसरा अंश पुढच्या गतीला जाणार आहे तो न जाता परमात्म्याच्या चरणावर खंडित होऊन खऱ्या अर्थानं मोक्षाचा अधिपती होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, या मृत्यूलोकात जोपर्यंत या देहात प्राण आहे काय करा? अभंगाचं प्रथम चरण. देव करुणी गावा अपुरा तो देव करुणी गावा अपुरा तो देव करुणी गावा अपुरा तो देव करुणी गावा तेरे बिना सुखा
खऱ्या अर्थाने एकदा जोरदार कडवून टाळ्या आमचे सगळे स्वरगंधर्व ताल आणि टाळ मर्षींसाठी झाल्या पाहिजेत। आणि मोठ्या माणसांचा मोठेपणा किती मोठ्या उंचीचा असतो याचा प्रत्यंतर खऱ्या अर्थानं मला तुमच्या रूपानं आज पाहायला मिळतंय। कारण कमी वेळेत फार पुढे जाता यावं म्हणून प्रत्येक शब्दाला ज्यांच्या मुखामध्ये साखरेसारखं गोड प्रमाण आहे, पण मला बोलायला वेळ मिळावा म्हणून महाराष्ट्रातल्या सुरकंठ मुनींनी खऱ्या अर्थानं मुखात असणाऱ्या साखरेसारख्या प्रमाणाचं खडी साखरेत रूपांतर केलं। आपणा सर्वांच्या चरणावर या ठिकाणी धन्यवाद अर्पण करतो। लक्षात घ्या महाराज,